ही आहे चवीची भाजी. चवीची भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया. भाजी स्वच्छ धुवून मी चाळणीत निथळत ठेवलेली आहे पाणी निथळायला. फोडणीसाठी इथे आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला लसूण. फोडणीला आपल्याला तेल लागेल. तेल गरम होऊ दिलं आहे मी आणि त्यात लसण घातलेलं आहे. लसणही आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसण आपला सोनेरी रंग येईस्तोवर परतून झालेला आहे. कांदाही आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसण झाल्यानंतर मी लगेच कांदा घातलेला होता, तर कांदाही आपण छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला परतून होतो आहे. मी चवीची भाजी 1 किलो घेतलेली होती आणि 2 मीडियम आकाराचे कांदे, 5-6 लाल मिरच्या आणि 5-6 लसणाचे तुकडे म्हणजे लसण. तर कांदा आपला परतून झालेला आहे. आता आपण घालूया लाल मिरची, चवीपुरतं मीठ आणि हळद. परतून घेऊया. सर्व मिक्स केलेलं आहे. 2 मिनिटं परतून घेऊया आपण मिरचीला. मिरची ही छान परतून झालेली आहे. आता आपण पाणी निथळत ठेवलेली जी भाजी होती ती भाजी घालूया, मिक्स करूया. तर भाजीला आपण छान मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान मिक्स झालेली आहे आणि पाणीही सुटलं आहे. ही भाजी जशी जशी शिजते तसं तसं पाणी आटत जातं. तर ह्या भाजीला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. तर पाहूया आपली भाजी. इथे आपली ऑलमोस्ट भाजी शिजलेली आहे. पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे. त्या पाण्यातच ती भाजी शिजते. पुन्हा आपण 5 मिनिटं याला झाकण न लावता शिजू देऊया 5 मिनिटं. तर भाजी इथे आपली पूर्ण झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि भाजी सर्व करते. तर आपली चवीची भाजी तयार आहे आणि झटपट ही भाजी होते. 10 मिनिटात होऊन जाते ही भाजी. आणि आपण ही भाजी टिफिनलाही देऊ शकतो. म्हणजे सकाळी खूप घाई असते तेव्हाही ही भाजी आपण आरामात करू शकतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये. आणि अतिशय पौष्टिक असते ही भाजी. तुम्ही नक्की करून पहा. आणि लवकरच आपण सावजी तडका नागपूरमध्ये एका नव्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा. नमस्कार.